वेलकम फ्रॉम वन सिंग टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की जास्तीत जास्त ठिकाणी आपल्या ऐकण्यावर असं येतं की जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलला येणार नाही आणि शिक्षक भरती 2025 होणार किंवा नाही होणार त्याच्या संदर्भात सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते. काय आहे सत्यता या गोष्टीमध्ये आणि सद्यस्थितीमध्ये काय आहे, सद्यस्थिती काय आहे शिक्षक भरती 2025 संदर्भात, त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. आजच्या अपडेट सुद्धा जाणून घेणार आहोत. पवित्र पोर्टल जाहिराती काय, जाहिरातींचा काय संदर्भ आहे किंवा जाहिराती किती प्रमाणात आलेल्या आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत आणि नेमकं काय होतंय त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत डिटेलमध्ये. अपडेट घेतल्यानंतरच हा व्हिडिओ बनवतो, त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिक्षक भरती 2025 संदर्भात टेट परीक्षा 2025 मध्ये घेण्यात आली. म्हणजे 2025 मध्ये अगोदर शिक्षक अभियोजन आणि बुद्धिमत्ता चाचणी झाली. परीक्षा झाल्यानंतर परीक्षेचा निकाल सुद्धा घोषित झाला. निकाल झाल्यानंतर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन सुद्धा झालं आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर संच मान्यता 2025-26चं कामकाज झाल्यानंतर सुद्धा संच मान्यता जी आहे ती पूर्ण झाली. आता या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या कशासाठी, या सगळ्या गोष्टी याच्यासाठी सांगितल्या की जे असं म्हणतायत की पवित्र पोर्टलवर जाहिराती ज्या येणार नाही आहे किंवा तुमच्या जे कानावर येते तर त्याच्यामध्ये सत्यता किती आहे ते सांगतोय तुम्हाला. तर शिक्षक अभियोगिता परीक्षा जी आहे झालेली आहे. शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता परीक्षा झाल्यानंतर निकाल सुद्धा लागला. पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुद्धा झालंय. सर्व अभियोगधारकांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केलंय आणि संच मान्यता 2025-26 सुद्धा झालेली आहे. आता जी गोष्ट सुरू आहे सद्यस्थितीमध्ये ती आहे जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया. आता या प्रक्रियेचा शेवटची जी तारीख आहे ती आहे 31 मे 2026. म्हणजे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आयुक्त महोदयांनी स्वतः जे आहे प्रत्येक आस्थापना जी आहे, मग जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, खाजगी शैक्षणिक संस्था असतील, अनुदानित, अंशतः अनुदानित किंवा विना अनुदानित, या सर्वांना जे आहे कडक आदेश दिलेले आहे की तुमच्या जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर अपलोड करा. आता जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात आता तुम्ही एक मला सांगा की आयुक्त महोदयांनी आदेश दिल्यानंतर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी काय आपल्याला दाखवतात किंवा याच्यापासून काय आपल्याला आउटपुट मिळते किंवा आपल्याला काय म्हणजे आपल्याला काय समजते काय, तर यामधून ही गोष्ट एक क्लिअर होते की जाहिराती जी आहे पवित्र पोर्टलला येणार आहे. आता जी तुम्हाला आकडेवारी माहीत नाही ती आकडेवारी सुद्धा सांगतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जाहिराती संदर्भात जाहिराती येणार किंवा नाही येणार ते सांगतोय. तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे जेवढे 36 जिल्हे आहेत, 36 जिल्हा परिषदांमध्ये जेवढ्या काही रिक्त पदसंख्या आहे त्या सर्व पदसंख्या पवित्र पोर्टलवर येणार आहे. काही जिल्ह्यामध्ये जागा कमी आहे तर त्या कमी प्रमाणामध्ये येतील. काही जिल्ह्यामध्ये ज्या जागा जास्त आहेत त्या जागा ज्या आहेत 80% प्रमाणामध्ये जागा पवित्र पोर्टलवर येतील. थोडक्यात फॉर एक्झाम्पल कालची एक अपडेट होती की अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या आहे 707 जागा रिक्त आहेत. त्यापैकी जवळपास 80%च्या मानानं 566 जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर यावर्षी शिक्षक भरती 2025 साठी येऊ शकतात. पण मग अमरावतीची जाहिरात अपलोड झाली का, तर सद्यस्थितीमध्ये अमरावती विभागाची किंवा अमरावती जिल्ह्याची जाहिरात जी आहे पवित्र पोर्टलला अपलोड झालेली नाही आहे. सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टलची करंट सिच्युएशन काय आहे, तर जाहिराती ज्या आहेत, किती जाहिराती अपलोड झाल्या किंवा जाहिराती खूप साऱ्या अपलोड झाल्या का, तर बघा सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टलवर जाहिरातींचं प्रमाण जे आहे ते अल्प आहे किंवा कमी प्रमाणामध्ये जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहे सद्यस्थितीमध्ये. ठीक आहे. आता याचा अर्थ अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं, अगोदर तुमची संच मान्यता 2025 असणं आवश्यक आहे, नंतर तुमचं रोस्टर पूर्ण असणं आवश्यक आहे आणि नंतर तुमचं रजिस्ट्रेशन होणं आवश्यक आहे. जर तुमचं रजिस्ट्रेशन कोणत्याही आस्थापनेला अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतरच तुम्हाला जाहिरात जी आहे पवित्र पोर्टलवर द्यावी लागेल. पवित्र पोर्टलवर जाहिरात देताना सुद्धा तुम्हाला काही गोष्टींचं लक्षात ठेवावं लागेल किंवा काही गोष्टी लक्षात ठेवावं लागेल. त्या अशा आहे, जाहिरात देताना कोणत्या विषयासाठी आहे, कोणत्या जात प्रवर्गासाठी आहे आणि कोणत्या आरक्षणासाठी आहे किंवा कोणत्या उमेदवारांसाठी त्याच्यामध्ये आरक्षण आहे किंवा कोणत्या आरक्षित उमेदवारांसाठी त्या जागा आहेत या सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवावे लागणार आहे. त्यानुसार तुम्हाला जाहिरात जी आहे त्या व्यवस्थित योग्य फॉर्मॅटमध्ये द्यावी लागणार आहे. म्हणून सद्यस्थितीमध्ये जेवढ्या आस्थापना असतील त्यांचं कामकाज हे सुरू आहे की आपली स्वतःची जाहिरात पवित्र पोर्टलवर देण्यासाठी संच मान्यता 2025 पूर्ण असणं, नंतर रोस्टर पूर्ण असणं आणि नंतर पूर्ण झाल्यानंतर रजिस्ट्रेशन करणं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर स्वतःची जाहिरात पवित्र पोर्टलवर देणं, या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे सद्यस्थितीमध्ये जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर कमी प्रमाणामध्ये आपल्याला सद्यस्थितीमध्ये दिसत आहेत. आता शेवटची तारीख किती आहे जाहिराती पवित्र पोर्टलवर येण्यासाठी, 31 मे 2026. मग 31 मे 2026 पर्यंत आजची जी तारीख आहे तर तिथपासून 4-5 दिवसामध्ये किंवा 5-6 दिवसामध्ये ज्या आहेत या जाहिराती ज्या आहेत ज्यांचं रोस्टरचं काम पूर्ण झालंय. उदाहरणार्थ समजा अजून एक महत्त्वाची अपडेट आहे, गोंदिया जिल्हा परिषद, गोंदिया झडपी, नंतर पुणे जिल्हा परिषद जी आहे ती,
आणि नंतर अजून एक जिल्हा आहे त्यांची, यांचे सुद्धा रोस्टर पूर्ण झाले. त्यांच्या सुद्धा जाहिराती ज्या आहेत तुम्हाला 2-4 दिवसामध्ये ज्या आहे पवित्र पोर्टलवर दिसतील. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की याच्यामध्ये 31 मे 2026 पर्यंत पूर्ण जाहिराती जेवढ्या आहेत, आदिवासी विभाग सुद्धा, समाज कल्याण विभाग सुद्धा, कला क्रीडा शिक्षकांच्या विशेष जागा यावर्षी येणार आहे आणि नंतर अध्यापक विद्यालयाची जागा सुद्धा येणार आहे, कार्यानुभव विषयात सुद्धा जागा येणार आहे. मग एवढ्या सगळ्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येणार आहे, तर मग ते 31 मे 2026 पर्यंत येणार आहे का, किंवा 31 मे 2026 पर्यंत या सर्व जाहिराती येऊ शकतात का? तर 31 मे 2026 पर्यंत या सर्व जाहिराती येण्याची संभावना जी आहे किंवा या सर्व जाहिराती येण्याची जी पॉसिबिलिटी आहे, तर ती जवळपास असं वाटतं की जास्तीत जास्त जाहिराती 31 मे 2026 पर्यंत येणार नाही. कदाचित असं होऊ शकते की काही दिवस त्यांना वाढून दिल्या जाऊ शकतात. कारण की जाहिराती जर समजा पूर्ण जाहिरातींना पवित्र पोर्टलवर यायचं असेल, काही अडचणी असतील, तर त्यावेळेस मात्र कदाचित ही जी मुदत आहे 31 मे 2026 याच्यामध्ये मुदतवाढ देऊन जे आहे काही दिवस वाढवल्या जाऊ शकतात जाहिराती येण्यासाठी. त्याच्यामुळं या ज्या गोष्टी होत्या, कोणत्या जाहिराती पवित्र पोर्टलवर नाही किंवा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येणार नाही किंवा शिक्षक भरती 2026 मध्ये जागा येणार नाही 25-26 मध्ये, तर या सगळ्या गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारची तथ्यता नाही. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 जी आहे ती होणार आहे. मी तुम्हाला जी आकडेवारी सांगितलेली आहे जिल्ह्यानुसार, ते प्रत्येक आकडेवारीनुसार धुळे, परभणी, पालघर, जालना, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नांदेड, लातूर, सांगली, पुणे, सोलापूर, हिंगोली, सातारा, अहिल्यानगर, अमरावती आणि गोंदिया या सोबत रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद संस्था, छत्रपती संभाजीनगर इथली सरस्वती भवन, नंतर आश्रमशाळा, निवासी शाळा, कला क्रीडा शिक्षकांच्या जागा, अध्यापक विद्यालयाच्या जागा, सोबत रायगड, भंडारा, गडचिरोली, वर्धा, अकोला, यवतमाळ, नंतर बुलढाणा, जळगाव, ठाणे, मुंबई, त्याच्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, नाशिक, नंदुरबार, बीड, धाराशिव, वाशिम, नागपूर आणि चंद्रपूर. आणि या ज्या गोष्टी आहेत किंवा याच्यामधल्या ज्या जागा आहेत, तर याच्यामध्ये मी काय सांगितलं, या सगळे जे जिल्हा परिषदा आहेत किंवा महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी आस्थापना यांच्या जागा तर त्या वेगळ्याच आहेत. तर त्याच्यामुळं या सर्व जाहिराती ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील, फक्त त्याच्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. पण हे कदाचित हे पुरेपूर 100% चुकीचं आहे की जाहिराती ज्या आहेत पवित्र पोर्टलला येणार नाही किंवा जाहिराती ज्या आहेत कमी प्रमाणात येणार, असं होणार नाही. हा एक काम होऊ शकतं, काही जिल्ह्यांमधून कमी प्रमाणामध्ये पदसंख्या येऊ शकते, असं होऊ शकतं. पण काही जिल्ह्यांमधून ज्या आहेत, ज्या ठिकाणी 80% पदसंख्या रिक्त प्रमाणे ज्या काही रिक्त पदसंख्या निघतील त्यानुसार पदसंख्या येईल आणि ती पदसंख्या जिल्हा परिषदेची असेल, महानगरपालिका, नगरपालिकेची असेल किंवा खाजगी आस्थापनेची असेल किंवा बाकी कोणत्याही आस्थापनेची असेल, तर ती एकूण आकडेवारी जी आहे आपल्याला पवित्र पोर्टलवर येणाऱ्या काही दिवसामध्ये दिसेल. फक्त थोडा कालावधी लागू शकतो, तेवढा कालावधी जे आहे आपल्याला वाट बघावी लागेल. तर या सगळ्या गोष्टी होत्या. आणि शिक्षक भरती 2025-26 जी आहे एनी हाऊ कंडिशन म्हणतो मी, एनी हाऊ कंडिशन जे आहे होणार आहे, त्याच्यामुळे निश्चिंत राहा, शिक्षक भरती होणार आहे. फक्त वेट अँड वॉचची भूमिका थोडा दिवस आपल्याला बघावं लागेल, त्या गोष्टी कराव्या लागतील. आणि या सगळ्या गोष्टी, या सगळ्या अफवा ज्या आहेत किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. सगळी रियालिटी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच.